हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच बोटनेक ब्लाऊजचं कटिंग केले होतं, जो की हा ब्लाऊज माझाच आहे. ठीक आहे. तर आता हे ब्लाऊजचं आपण आजचं छान असा सुंदर एक पॅटर्न बघणार आहोत, जे बॅकनेक ब्लाऊज डिझाईन असते ते. आता तुम्हाला इथं सांगितलं होतं, तर आपण 2 इंच खाली रुंदी घेतली होती, त्याखाली आपण गळ्याची उंची टाकणार आहोत. तर बघा इथं मी 6.5 इंच उंची टाकलेली आहे अशा पद्धतीने. त्यानंतर बॉक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं मी बघा 2.5 इंच आतमध्ये आलेली आणि इथं परत आपण इथं खाली अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे, कारण मला हा पॅटर्न करायचा आहे. जर तुम्हाला इथं कोणताही दुसरा आकार द्यायचा असेल तर तुम्ही इथं देऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने मी इथं पान सेपमध्ये घेतलेला आहे, पण मला इथं थोडासा छोटाच वाटतंय. मग मी थोडासा अजून राऊंडमध्ये कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने उगं नॉर्मल 1/2 इंच मी इथं कट केलं आहे. तर पाहू शकता हे अशा पद्धतीने. आता इथं जर तुमची पाठ खूप जास्त रुंद असेल किंवा कस्टमरचा ब्लाऊज असेल, त्यांना खूप मोठा हवा असेल, तर त्यावेळेस तुम्ही इथे छान असा अजून मोठा आकार इथं कट करू शकता. पण इथं मला खूप जास्त मोठा नको होता, कारण माझी आता सध्या तब्येत खराब, म्हणजे तब्येत थोडी बारीक झालेली आहे. मग खूप मोठा असा गळा पाठीवरती खूपही मोठा नाही छान वाटत, कारण इकडं साईडला मग ते जातं. त्यासाठी मग इथं मी छान असा तेवढाच आकाराचा गळा कट करून घेतलेला आहे. मग मात्र इथं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, ते सुईच्या बाजूला ठेवले, म्हणजे सुईचं ठेवलं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवले आणि त्याच्यावरती आपण टाचण्या लावून घेतल्यात. आणि अशा पद्धतीने आपल्याला अगोदर आता फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे, जे की अस्तरचं, आणि टिप मारायला घ्यायची आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही, अगदी जवळून आणि छान पद्धतीने दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. खूप सुंदर हा गळा पॅटर्न मी केलेला आहे, बॅकनेकचा पॅटर्न. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला पूर्ण टिप मारून घ्यायची. इथं मी डबल टिप मारलेली आहे बरं, कारण काय होतं की 1/2 इंच मार्जिन ठेवलेलं असतं, मग त्यामुळे ते उसवायचे चान्सेस असतात आणि ब्लाऊज पीस थोडासा असा लूज असल्यामुळं. तर बघा आता मी इथे सगळं कटिंग करून घेते. मार्जिंग आपलं फक्त मेन फॅब्रिकचं सुद्धा, म्हणजे ब्लाऊज पीसचं सुद्धा आपल्याला फक्त 1/2 इंच ठेवायचं आणि बाकीचं सगळं कट करून घ्यायचं. आणि जे 1/2 इंच मार्जिंग ठेवले त्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, जेणेकरून ते फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असं पलटी होतं. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला छान छान असे कट मारून घ्यायचे छोटे छोटे. आणि त्यानंतर जिथं पानाचा आकाराचा नोक असतो तो पण काढायचा, व्यवस्थित कट मारून घ्यायचा आहे. टाचण्या काढून घ्यायच्या आणि पूर्ण असं उलट्या बाजूला आपल्याला इथं पलटी करून अस्तर पलटी करून द्यायचे. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं फॅब्रिक काढून घ्यायचे. अस्तरही वरती दिसलं नाही पाहिजे आणि आपलं मेन फॅब्रिकसुद्धा खालती गेलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने ओढून आपल्याला मस्त घ्यायचे आणि त्यानंतर मग वरती दाबटीप द्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी आता इथं दाबटीप देऊन घेते. पूर्ण अशी आपल्याला दाबटीप द्यायची आहे. छान असा कपडा ओढून धरायचा आहे आणि आपल्याला टिप द्यायची आहे. आणि जिथून आपण टिपला सुरुवात केली होती तिथपर्यंत आपल्याला पूर्ण टिप आपली शिलाई द्यायची आहे. ठीक आहे. आणि तिथं थोडंसं रब करून घ्यायचं, दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला इथं पूर्ण ह्याची उलटी बाजू करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण अस्तरला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे अस्तर आपलं पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे कमरेच्या साईडनी, साईडनी आणि शोल्डर मुंडा सगळं आपल्याला अस्तरला व्यवस्थित मेन फॅब्रिकला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. आता कारण पुढचे आपल्याला आकार देण्यासाठी सोपं जाईल. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण आपलं इथं जोडून झालेलं आहे. एक्स्ट्राचं हे सगळं ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही. आता हे कट करून झालं की मग आपल्याला लगेचच वरचा जो मेन गळा असतो आपला बोटनेकचा, आता हे तर तो आपल्याला व्यवस्थित मार्किंग तर केलेला आहे आपण, पण आता हे असा पूर्ण फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपला जेवढा गळा पाहिजे तेवढा, तसंच आपण अगोदर केला होता त्याच्यावरतीच मार्किंग केले आणि कट करून घ्यायचे. आणि आता इथं आपल्याला कट करून घेतलं की लगेचच त्याच्यावरती आपल्याला एक टिप मारून घ्यायची किंवा डायरेक्ट आपण पायपिंग जोडून घेऊ शकतो. आता इथं पायपिंगसाठी इथं मी पट्ट्या काढलेल्या होत्या, ती पायपिंग करते मी. आता इथे तुम्हाला जर पायपिंग नसेल करायची तर तुम्ही डायरेक्ट पट्ट्या जोडून पट्ट्या खालच्या बाजूला पलटी करून द्यायच्या, दाबटीप मारायची आणि वरतून लेस वगैरे लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता. पण इथं आता मला एक सिंपल युनिक गळा करायचा आहे, लेस वगैरे असं बचबच नको आहे. त्यासाठी मग मी असं हे बोटनेकमध्ये ना लेसा वगैरे न वापरता असं छान सिंपल बनवला तर ते सुंदर असं मॉडेल लुक देतं त्यासाठी. तर बघा आता इथं मी घेतलेलं आहे पायपिंग जोडण्यासाठी. त्याच्यासाठी मी तुम्हाला इथं जवळून मशीन दाखवते आहे.
तर बघा अशा पद्धतीने मी इथं पायपिंग जोडली आहे, म्हणजे अगोदर पट्टी डबल फोल्ड करून जोडून घेते आणि त्यानंतर आपल्याला पायपिंग जोडायची आहे. आता इथं खूप जास्त दोरा तुटत होता माझा, काहीतरी अडकला असेल बहुतेक मशीन खाली, मी नंतर खोलून बघेल. तर बघा त्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि मग आपल्याला ही पायपिंग आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. आता बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की ताई आम्हाला पायपिंग जमत नाही. तर बघा मग पायपिंग जर तुम्हाला इथं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट रेडीमेड पायपिंगसुद्धा इथं लावू शकता सिंगल दाबने. तर सिंगल दाबने रेडीमेड पायपिंग लावली ना आणि खूप सुंदर येते. किंवा जर तुम्हाला पायपिंग जमत नसेल तर तुम्ही अगोदर पट्टी जोडा जे नॉर्मल दाब असतो त्याने, आणि सिंगल दाबने मग पायपिंग जोडायला सुरू करा. तर बघा अशा पद्धतीने ही आपल्याला पायपिंग रेडी झालेला आहे, वरचा गळा खालचा पण गळा. आता आपण लगेच टक्स पॉईंट देऊन घेऊया. आता इथं टक्स पॉईंट ऑलरेडी होते, पण तरी तुम्हाला एकदम मार्किंग करून दाखवते. आता टक्स पॉईंट आपण ज्यावेळेस आपण इथं कटिंग करताना तुम्हाला इथं दाखवले होते कितीवरती घ्यायचे काय, 4.5 इंच उंची आणि 4.5 इंच रुंदीवरती असे आपण टक्स पॉईंट दिले होते. तसेच घ्यायचे आहेत, कारण आपण इथं खाली कमरेचा बॉटम अजून तयार नाही केला. आता अगोदर टक्स द्यायचे आणि कमरेचा बॉटम पट्टी जोडून घ्यायची, त्यामध्ये अर्धा इंच आपलं जातच नाही का. तर अशा पद्धतीने आपल्याला आता इथं पूर्ण कंबरपट्टी पण जोडून घ्यायची. अशा पद्धतीने गळा झालेला आहे. जर तुम्हाला इथं थोडासा असा राऊंड जास्त द्यायचा असेल तर तुम्ही इथं देऊ शकता. नॉर्मली मला एवढाच हवा होता म्हणून मी तेवढाच केला आहे. पण अगोदर आता इथं जो पानाचा कोन आहे तिथं मला थोडंसं वेगळं काहीतरी करायचं होतं. तर बघा आता मी इथं थोडंसं फोल्ड करून घेते. एक साईडचे थोडेसे नॉर्मल काठ होते, तर मग ते इथं मी जोडून घेतले. त्याचा त्रिकोण करून घेतला आहे. अगोदर डबल फोल्ड केलं, त्याला त्रिकोण केलं. त्यानंतर एक नॉर्मल कपडा होता साडी हे ब्लाऊज पीसचा, तो सुद्धा मी इथं त्रिकोण फोल्डमध्ये कट केला आहे, त्रिकोण करून घेतला आहे. ते दोन्ही पण एकावर एक ठेवून आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घेतली आहे आणि ते आता आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा आता इथं मी जॉईंट करून घेते. आता व्यवस्थित सेंटरमध्ये हे जॉईंट करायचं आहे, कारण इकडे तिकडे गेलं तर मग गळ्याचा शेप आपला बिघडू शकतो. तर इथं मी व्यवस्थित सेंटरमध्ये जॉईंट करून घेते, त्याला थोडंसं रफ करून दोरा काढून घेते. ठीक आहे. तर बघा आता हे झालं आपलं. आता आपल्याला इथं बॉटम पट्टी पहिलं जोडून घेऊयात, म्हणजे पुढचे काम आपल्याला करता येतील. पण त्या अगोदरसुद्धा मला असं वाटलं की वरती आता छान असा डिझाईन तर करायलाच पाहिजे का नाही. बरं, मला पॅटर्न तसा मला करायचाच होता, तर मग मी पटकन लगेच करायला घेतला. तर बघा अगोदर म्हटलं आता बॉटम पट्टी शेवटला जोडून दाखवते तुम्हाला. अगोदर ही आता गळा आपल्याला वरचं जे आपल्याला डिझाईन करायची आहे ती करायला घेऊयात. आता इथं परत मी असे त्रिकोणसाठी करण्यासाठी इथं 2-2 इंचचे रुंदीला 2 आणि उंचीला 2 असे चौकोनी कट करून घेतले. आता इथं 4-5 तुम्हाला जेवढे काही लागतील तेवढे इथं कट करून घ्यायचे. मी इथं फक्त 4 आहेत असे करून घेतलेले आहेत त्रिकोणी, आणि त्यानंतर मग मी इथं जोडायला घेणार आहे. तर बघा मी इथं लगेच जोडायला घेते आता, आणि अशा पद्धतीने आपल्याला एकदम सेंटरनी जोडायचे आहे. ते व्यवस्थित आले पाहिजे, ते जे की असं वाटलं पाहिजे की सुंदर अशी डिझाईन केलेली आहे. जसं आपण कोण हे करतो ना, कटवर्कमध्ये डिझाईन करतो तशीच ही डिझाईन दिसते. कारण मग व्यवस्थित ठेवलं तर दिसायलाही छान दिसतं. त्याच्यासाठी मग असे व्यवस्थित अगोदर मी ठेवून घेतले आणि नंतर मग टिप मारायला घेतली. आता इथे टिप मारायला घेतली मी. जसं टिप मारतो ना आपण तसे व्यवस्थित ठेवत जायचे हाताने, जेणेकरून फिनिशिंग दिसेल छान, तरच ब्लाऊजचा लूकसुद्धा छान दिसतो. तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित टिप मारून घेतली. तर थोडंसं हळूहळू करायचं जेणेकरून सेंटर आलं पाहिजे बरोबर. तर बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथं मारून घेतली. आता इथं थोडंसं वरती इथं मार्जिंग असतं तर त्यालासुद्धा आपण नॉर्मल थोडंसं वरती यायचं आहे आणि परत एक टिप मारून घ्यायची. आणि मॅचिंग दोऱ्याने मारल्यामुळं काही एवढं दिसून येत नाही, जरी आपण 2-2, 3-3 टिपा दिल्या तरीसुद्धा. तर अशा पद्धतीने आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे, दोरा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं कमरेला सुद्धा इथं आता लगेचच बॉटम पट्टी जोडून घेऊ. पण त्या अगोदर आता तुम्हाला अजून काही काही इथं लावायचं आहे ते तुम्ही इथं लावू शकता. इथे मला लटकन लावायचे आहेत, तर मी अगोदर बॉटम पट्टी जोडून घेते आणि मग लटकन लावते. तर अगोदर आता बॉटम पट्टी जोडण्यासाठी तुम्हाला इथं 1.5 इंचची किंवा 1 इंचची बॉटम पट्टी तुम्ही जोडू शकता. आता जर तुम्हाला इथं हातशिलाई करायची असेल तर इथं 1.5 इंच तुम्ही बॉटम पट्टी जोडा, आणि नसेल करायची तर 1 इंचचीच करा. आता इथे शक्यतो मी हातशिलाई नाही करत, कारण एवढं करत बसायला मग वेळही नसतो, आणि ज्यांना कुणाला हातशिलाई हवी असते त्यांना मी देते करून. पण शक्यतो आता
हातची लय नको असते सगळ्यांनाच, कारण बॉटम पट्टी जोडताना जरी फिनिशिंगमध्ये जोडली तर फिनिशिंग छान येतं. तर अशा पद्धतीने मी फिनिशिंगमध्ये बॉटम पट्टी जोडून घेत असते. आता पुढच्या कमरेच्या साईडला सुद्धा बॉटम पट्टी मी अशी जोडून घेत असते. आता कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईने कमेंट केली होती की ताई वरचा ब्लाऊजला पुढच्या फ्रंटला ज्यावेळेस उंची कमी पडते त्यावेळेस ब्लाऊज वरती जातो का, पण शक्यतो छोट्या मापाला जात नाही 34पर्यंत. ज्यावेळेस तुमचं मोठं माप असेल त्यावेळेस तुम्ही अर्धा ते 1 इंच फ्रंट साईडला वाढवू शकता. तर तेच मला इथं सांगायचं होतं. तर बघा आपला इथं बॅकनेक पूर्ण रेडी झालेला आहे. तुम्हाला जर असा सिंपल ठेवायचा असेल तर ठेवू शकता, पण इथं मला आता लटकन लावायचे आहे. तर आरीवर्क लटकन करून घेणार आहे मी. तर हे आरीवर्क लटकन कसे करायचे ह्याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ऑलरेडी, आणि खूप मस्त पद्धतीने मी तिथं सांगितलेलं आहे. 1-2 व्हिडिओ आहेत त्याचे. तर बघा इथं 4 पदरी मी इथं दोरा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. गोल्डन मणी वावायचे त्यासाठी गोल्डन दोरा वावला आहे, आणि त्यासाठी ना त्या आपल्याला तिथं छोटे हे लागतात मणी लागतात, जे काची मणी असतात ते ह्याचे आपल्याला तेच लागते तिथं आरीवर्कसाठी. मी इथं ते 10 ते 12 मी इथं मणी वळून घेतले, आणि 12 मणी वळून घेतले, आणि त्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीचं मोतीचं लटकन वळून घ्यायचं. आता त्याला कडी वगैरे सगळं होतं. लटकन वळलं, लटकन एक साईडला हातात धरायचे आणि मण्यामधून सुई वरती काढायची परत. अशा पद्धतीने बघा खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथं लटकन बनवू शकता. तुम्हाला बाहीला बनवायचे असतील तर बाहीला सुद्धा तुम्ही इथं बनवू शकता. तर आरीवर्कमधलं थोडं तरी नॉलेज पाहिजे, म्हणजे थोडं तरी आपल्याला आरीवर्कचं काम आलं पाहिजे, जेणेकरून आता वेगवेगळ्या आरीवर्कमध्ये डिझाईन बनवल्या जातात त्यासाठी, किंवा बाहीला लटकन वगैरे बनवणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या तरी आल्या पाहिजे. कारण नवीन नवीन शिकलं तरच, नवीन नवीन केलं तरच आपल्याकडं कस्टमरसुद्धा वाढतं ना. आता प्रत्येक कस्टमरला काहीतरी नवीन पाहिजे असतं. तर बघा आता अशा पद्धतीने मी इथं लटकन जोडून घेणार आहे. प्रत्येक त्रिकोणाच्या आतमध्ये, दोन्ही त्रिकोणाच्या आतमध्ये आपल्याला अशा पद्धतीने लटकन जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता मी इथं परत तेवढेच मणी वळवणार आहे, आणि जितके आपण पहिल्या लटकनला वळलेत ना तर तेवढेच मणी आपण इथं वळवणार आहोत, आणि मग त्यानंतर लटकन आपण वळवणार आहोत. तर अशा पद्धतीने मी आता इथं करून घेणार आहे. आता इथं तुम्हाला जर व्यवस्थित लटकनच कसे बनवायचे हे सेपरेट बघायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देते, कमेंट बॉक्सच्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये. तर तिथं तुम्ही जाऊन नक्की चेक करा, आणि ती व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कसं पद्धतीने मी बनवते. तर खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने एकदा वळून घ्यायचं, लटकन एक साईडला धरायचं, आणि फक्त मण्यातून वरती सुई काढायची आहे. खूप सोपं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने, आणि परत आपल्याला व्यवस्थित गाठण देऊन तिथं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निसटणार नाही. तर अगदी डीपमध्ये जाऊन मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथं सांगत असते, कारण जर सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या तरच समोरच्याला शिकणाऱ्याला अगदी उत्साह येतो, आणि सुंदर त्यांना व्यवस्थित असं शिकता येतं. तर पाहू शकता अगदी सुंदर, खूप छान असा युनिक गळा झालेला आहे. जर तुम्हाला इथं वेगवेगळे पॅटर्न बनवायचे असतील तरी तुम्ही बनवू शकता, आणि वरती असं करू शकता. खूप सुंदर दिसणार आहे घातल्याच्या नंतर. खूप छान अशा पद्धतीने रेडी झालेला आहे, आणि खूपच भारी वाटतोय हा ब्लाऊज. शिवल्याच्या नंतर तो खूप सुंदर दिसणार आहे, आणि हा ब्लाऊज ज्यावेळेस मी घालेल त्यावेळेस तो तुम्हाला दिसेलच. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण बॅकनेक रेडी केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, आणि अशा पद्धतीने डिझाईन बनवून बघा. एक नवीन युनिक डिझाईन आहे, ही बनवली तर तुमची ही डिझाईन बघून अनेक कस्टमर तुमची डिझाईन बनवतील. कारण मी स्वतःची एक डिझाईन बनवते, ती डिझाईन बघितली की मला 100 ते 150 कस्टमर ते तशीच डिझाईन बनवायला सांगतात. तर मग त्यासाठी मी ही पहिल्यांदाच माझी डिझाईन बनवून घेतलेली आहे. तर चला, मस्त अशी झालेला आहे, पूर्ण फिनिशिंगमध्ये बनवून झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.